काय आपला महाराष्ट्र खरोखरच कर्जाच्या गर्तेत बुडालाय का? नुकताच देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅगचा राज्य वित्तीय 2024-25चा एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार देशातील सर्वच्या सर्व 28 राज्ये सध्या वित्तीय तुटीचा म्हणजेच फिस्कल डेफिसिटचा सामना करत आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे या सर्व राज्यांची एकत्रित देणी तब्बल 90.51 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यात सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे आपला महाराष्ट्र आता देशातील सर्वाधिक कर्ज घेणारा म्हणजेच सर्वात कर्जबाजारी राज्य बनले आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यावर 9,37,000 कोटी रुपयांचे कर्ज असताना पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस हा आकडा तब्बल 11,02,000 कोटी रुपयांवर जाणार आहे. देशातील ती 15 राज्ये कोणती आहेत ज्यांच्यावर 90 लाख कोटींपेक्षा जास्त सामूहिक कर्जाचा बोजा आहे? महाराष्ट्राला एवढं प्रचंड कर्ज का घ्यावं लागलं? राज्याचा अर्थसंकल्प दरवर्षी तोट्यात का जात आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या लाखो कोटी रुपयांच्या कर्जाचा महाराष्ट्रातील सामान्य जनतेला म्हणजे तुम्हा आम्हाला काय फायदा झाला? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की कॅगच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय. कॅगच्या रिपोर्टनुसार देशातील 15 राज्यांना प्रचंड महसुली तुटीचा सामना करावा लागत आहे. म्हणजेच या राज्यांचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहे. तर केवळ 13 राज्यांनाच महसुली नफा मिळालेला आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा आणि त्रिपुरा या राज्यांनी आपला महसूल शिल्लक ठेवत म्हणजेच सरप्लस ठेवला आहे. पण महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, हरियाणा, आसाम, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा यांसारख्या मोठ्या राज्यांसह एकूण 15 राज्ये महसुली तुटीत राहिली आहेत. या 15 राज्यांची एकत्रित महसूल तूट ही तब्बल 3,46,385 कोटी रुपये आहे. आणि हे सर्व 28 राज्यांचे एकूण कर्ज अर्थात लायबिलिटीज मिळून 90.51 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या 10 वर्षात सर्व राज्यांचा एकूण खर्च हा 131% वाढला असून तो 51.20 लाख कोटींवर पोहोचला आहे. देशात सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर 11 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज का झालं हे समजून घेऊयात. याची 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण आहे शासकीय महामंडळांच्या कर्जाचा समावेश. राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA, रस्ते विकास महामंडळ MSRDC आणि इतर शासकीय महामंडळांनी पायाभूत सुविधांसाठी घेतलेले कर्ज आता राज्याच्या एकत्रित कर्जात कॉन्सोलिडेटेड डेप्ट मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे एकाच वर्षात कर्जाचा आकडा जवळपास 2.25 लाख कोटींनी वाढलेला दिसतो. दुसरं कारण आहे पायाभूत सुविधांसाठी प्रचंड खर्च. महाराष्ट्र सध्या देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवत आहे. मुंबई मेट्रो नेटवर्क, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ आणि बुलेट ट्रेन यांसारख्या मेगा प्रोजेक्टसाठी हजारो कोटींचा निधी उभारण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागलं. आणि तिसरं कारण म्हणजे केंद्र सरकारचे दीर्घकालीन कर्ज. या 11 लाख कोटींच्या कर्जापैकी सुमारे 90,000 कोटींचं कर्ज हे केंद्र सरकारचं दीर्घकालीन कर्ज आहे, जे भांडवली विकासासाठी मिळालेलं आहे. खरं तर गेल्या 5-6 वर्षांपासून महाराष्ट्रात सातत्याने तुटीचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. उदाहरणार्थ 2024-25 मध्ये 29,995 कोटीची तूट, 2025-26 मध्ये 37,055 कोटी रुपयांची तूट. राज्याची तिजोरी तोट्यात असण्याचे मुख्य कारण कॅगने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. त्यातलं पहिलं कारण म्हणजे कमिटेड एक्सपेंडिचर. राज्याच्या एकूण महसुलीतील मोठा हिस्सा हा विकास कामांवर खर्च न होता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन आणि जुन्या कर्जांचे व्याज फेडण्यातच जातो. देशातील राज्यांचा सरासरी 43% खर्च याच 3 गोष्टींवर होत आहे. दुसरं आहे कल्याणकारी योजना आणि अनुदान. निवडणुकीच्या काळात किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनांसारख्या मोफत योजना, शेतकरी कर्जमाफी आणि विविध सबसिडीज यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडतो. तिसरं कारण कॅगने सांगितलंय की उत्पन्न आणि खर्चाचा मेळ न बसणं. राज्याचे स्वतःचे कर उत्पन्न वाढले असले तरी वाढत्या महागाईमुळे आणि शासकीय योजनांमुळे वाढत्या व्याप्तीमुळे खर्चाचा वेग हा उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे.
कर्ज तर सरकारने घेतलं, पण सामान्य जनतेला म्हणजेच तुम्हाला आणि मला याचा काय फायदा झाला? अर्थतज्ञांच्या मते कर्ज घेणं नेहमीच वाईट नसतं, जर ते योग्य कारणासाठी वापरलं गेलं तर. पायाभूत सुविधांवर खर्च केल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर सिमेंट, स्टील आणि इतर उद्योगांना चालना मिळते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होतो. या कर्जाच्या आणि खर्चाच्या माध्यमातूनच राज्यातील गरीब, शेतकरी आणि महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना थेट आर्थिक मदत मिळते. यावर विरोधी पक्षांचा आरोप असा आहे की सरकार केवळ निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणा आणि अनुत्पादक योजनांवर वारेमाप खर्च करत आहे, जसे लाडकी बहीण योजना. भविष्यातील पिढीला कर्जाच्या दरीत लोटून सध्याची व्यवस्था चालवली जात आहे, असा थेट आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दुसरीकडे काही तांत्रिक आक्षेपही घेतले जात आहेत. शासकीय आकडेवारीत दिसणाऱ्या 9.32 लाख कोटी रुपयांच्या व्याजा व्यतिरिक्त राज्य सरकारच्या विविध महामंडळांनी पायाभूत सुविधांसाठी घेतलेले कर्ज यात थेट दिसत नाही. या कर्जांना राज्य सरकारने गॅरंटी दिलेली असते. 2025-26च्या अंदाजानुसार ही हमी 1.8 लाख कोटींच्या घरात आहे. जर ही महामंडळं कर्ज फेडण्यात अपयशी ठरली तर हा संपूर्ण बोजा थेट राज्याच्या तिजोरीवर येईल. त्यामुळे हे छुपे कर्ज राज्यांच्या आर्थिक स्थिरतेला सुरुंग लावू शकते, असा इशारा देखील अर्थतज्ञांनी दिला आहे. कॅगच्या अहवालानुसार हे स्पष्ट होतंय की महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर नक्कीच वाढतोय आणि आर्थिक शिस्त पाळण्याची मोठी गरज आहे. पायाभूत सुविधांसाठी कर्ज घेणं योग्य असलं तरी पगार, पेन्शन आणि मोफत योजनांसाठी कर्ज घेणं भविष्यात राज्याला महागात पडू शकतं. मात्र हा पैसा योग्य ठिकाणी वापरला जातोय का, हा प्रश्न सामान्यांकडून सातत्याने विचारला जातोय. काय राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात महामार्गांची आवश्यकता आहे का? समृद्धी महामार्गावरील वाहतूक व त्यातून मिळणाऱ्या टॅक्सची आकडेवारी सरकारने जाहीर केलेली नाही. तसेच शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला गेला आहे. या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असताना केवळ राज्य सरकारच्या हट्टापायी हा महामार्ग बनवला जातोय, असा आरोप शेतकरी संघटना व त्यांच्या नेत्यांकडून होत आहे. राज्यात असे अनेक प्रकल्प आहेत ज्याची राज्याला गरज नसताना त्यातून केवळ राज्यकर्त्यांना पैसे खायला मिळतात, म्हणूनच ते प्रकल्प राबवले जातात, असेही विरोधकांकडून बोलले जाते. राज्यात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या बाबतीतही हाच आरोप आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांखेरीज इतर शहरात मेट्रोचे प्रकल्प कशासाठी हवेत, हा प्रश्नही तसाच चर्चेत आला आहे.